मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय शिवराय. तुम्ही बघताय नाशिकचं वातावरण किती भारी झालंय. तर असो, आपण 2-3 दिवसापूर्वी ख्रिश्चन मिशनरीच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता. एक व्हिडिओ बनवली होती की इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यातील काही आदिवासी आणि जनरल गावांमध्ये ख्रिश्चन मिशनरी तोंड वर करू पाहत आहे. तर ती व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर महाराष्ट्रभरातून अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे मला फोन आले की दादा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या पाठीशी आहोत. काही ख्रिश्चन मिशनरीच्या बांडगुळांचे सुद्धा फोन आले, पण आपण त्यांना कधी नुमजतच नाही. तर विषय असा आहे की नुसते आपल्या आवाज उठवल्यानं, आपल्या नुसत्या धाकाने अनेक गावांमधल्या गाड्या भरून ख्रिश्चन मिशनरीचे लोक चर्चला घेऊन जात होते. त्या गाड्या बंद झाल्या. अनेक गावांमध्ये बैठका होत होत्या, त्या बैठका सुद्धा बंद झाल्या. फक्त आपल्या धाकाने. हिंदू लोकांनो, एक विचार करा की आपण जेव्हा ग्राउंड लेवलला यांच्या विरोधामध्ये उतरू तेव्हा यांची काय परिस्थिती होईल. मी प्रशासनाला यापूर्वीही सांगितले ना, आता पुन्हा सांगतो, कुंभमेळ्यापर्यंत नाशिक भागामध्ये ज्या ज्या अनधिकृत मस्जिदी आहेत किंवा मजारी आहेत, त्या मजारी आम्ही उखडून टाकू. आणि जिथं जिथं ख्रिश्चन मिशनरी आपलं तोंड वर करू पाहत आहेत त्यांचे फणे ठेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण आमचा धर्म बुडवण्यासाठी किंवा आमच्या धर्मावर अतिक्रमण करण्यासाठी जर कोणी अशा प्रकारचे जिहाद करत असेल तर हिंदू समाज आता ऐकून घेणार नाही किंवा शांत बसणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, एक व्हा. आम्ही धर्मासाठी मरायला तयार आहोत. तुम्ही धर्मासाठी लढायला की म्हणून फिरा. रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय शिवराय.